चला मित्रांनो, आज माझ्या बहिणीचं मन झालेलं होतं काही टेस्टी खायचं. मग ती बोलली दीदी मला काही लंचला काही टेस्टी दे. मग मी बोलली चला ठीक आहे. मग रातचा उरलेला होता भात होती सोयाबीन मला, मग चला म्हणलं काही टेस्टीच करू. मग उकडून घेतली सोयाबीन आणि पास्ता आणि सर्व मसाले घेतले तुमच्यासमोर आहे. कांदा, हिरवी मिरची, जिरं, लाल मिरची सर्व घेतलं. कढाईमध्ये बघा सोयाबीनचं पण पाणी पण नितरून घेतलं. आता याला चांगल्याने फ्राय करून घेतलं सोयाबीनला. बघा सोयाबीन झालेली आपली फ्राय. आता काढून घेतलं. आता आपल्याला टाकायचं आहे तेलामध्ये जिरं चांगलं काळं होऊ दिलं. त्याच्यानंतर टाकला मी कांदा. कांद्याला पण हलवून घेतलं आणि सेकंड घेतली हिरवी मिरची. बघा हिरवी मिरची पण आता टाकून द्यायची आपल्याला. हिरवी मिरची पण चांगल्याने हलवून घेतली. त्याच्यानंतर टाकली लाल मिरची, मसाले, धना पावडर, हळदी, मीठ हे सगळं हलवून घेतलं त्याच्यामध्ये. आणि मग नेक्स्ट टाकली सोयाबीन जी आधी आपण फ्राय करून घेतली होती, त्याला पण हलवून घेतली. ते हलवून घेतली. त्याच्यानंतर टाकला आपण उकळलेला पास्ता, ज्याचं पाणी आपण आधीच काढून घेतलेलं होतं. आता याला पण चांगल्याने हलवून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं हे झाल्यावर भात, जे चांगल्याने मी आधीच फोडून घेतला होता. काही अडचण नाही येणार. तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल तर काही हरकत नाही, माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला लाईक करा प्लीज. बघा याला पुरं चांगल्याने हलवून घेतलं. वरतून घेतला आपण बिर्याणी मसाला, त्याला पण चांगल्याने हलवून घेतलं. बघा आपला छान फ्राईड राईस बनवून तयार झालेला आहे. आता देणार मी माझ्या बहिणीला टिफिनला. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमध्ये बनेल राहायसाठी मला लाईक करा. बाय.